हे सगळं करत असताना मोहकला अचानक लागलं. हे चालू असतानाच मोहक अंकलच्या नावाने हाक मारतो. अंकल अंकल. आणि अचानक दारात अंकल दिसतात. तिथे आपण एंड. कसं वाटलं नाटक? Hello. स्नेहल देन. शूटिंग झालं? अरे पण 2 वाजता बॅकअप जायचं होतं ना. हा माझा मोबाईल बंद आहे, रीडिंग करत होतो. आता कुठे आली? शॉर्ट मध्ये. बरं एक काम कर, तुझं शॉर्ट झाल्यानंतर मला फोन करायला सांगितलं. ओके बागे, तू कसा आहेस? वंडरफुल. चल. सावंत, तुला विचारतोय मी, नाटक कसं वाटलं तुला? गुड. आवडलं? आवडलं. मग काय करायचं? ऑफकोर्स करायचं. चालेल. खोळायच का? धावेल. मग कधी करायचा मुहूर्त? मुहूर्त इतकं लगेच करायचं? हो, स्क्रिप्ट तयार आहे. मला काय म्हणत होतं की हे तुझं फर्स्ट रायटिंग आहे का तुझ्या दृष्टीने हे फायनल स्क्रिप्ट आहे? माझ्या दृष्टीनं तरी फायनलच. आपण किती वर्ष एकत्र काम करतोय? 4 वर्ष. आणि या 4 वर्षामध्ये आपण व्यावसायिक रंगभूमीवर एकापेक्षा एक सरस नाटकं दिली आहेत. दिलेत ना. मग काय, तुला नेहमीसारखे चेंजेस हवे आहेत का? येस, मला चेंजेस हवे. कुठले? बऱ्यापैकी चेंजेस हवे. हो, पण कुठले हवेत ते तरी सांगशील की नाही? आता तुझं ते कॅरेक्टरचं नाव काय? पहिली कॅरेक्टर कोण? शिरीष. अरे शिरीष नाही रे, त्याचा तो प्रियकर असतो, नंतर नाईलाजाने त्याशी लग्न करावं लागतं. तो कोण? तो अलग. अलगचं काय? तो फारच क्रूर आणि भडक दाखवलायस. अरे मला गरज वाटली तशी. तुला गरज वाटली ठीक आहे रे, पण काय शेवटी आपण नाटक करतोय यार, सिनेमा नाही करतोय आपण. अरे मग तू सादरीकरणात तुला हवं तसं कर ना. सादरीकरणात मी करेनच रे, पण तू मला सांग, आपण ज्या वेळेला हा जर्न आय मीन हे कथानक जेव्हा डिस्कस केलं होतं त्यावेळेला ही कॅरेक्टर एवढी इम्पॉर्टंट होती, एवढी महत्वाची होती? नाही, त्यावेळेला नव्हती, पण ते लिखाणाच्या ओघाओघात आली रे. छान झालं ना कॅरेक्टर.
ते छान झालं. प्रत्येक लेखकाला आपलं लेखन आवडतं रे. आवडायला तर हवंच, पण जर लोकांना आवडलं नाही ना तरी स्क्रिप्ट आपल्या घरामध्ये ठेवून द्यावं. अरे किती बोलतो तो रटा. ते एडिट कर. ठीक आहे, ते एडिट करतो. आणखी काय? आणखी नाटकाचं नाव आता तेही बदलायचं आपण. ऑफकोर्स बदलायला पाहिजे. अरे पाश्चात्य संस्कृतीवर आधारित नाटक आहे. नाटकाचं नाव ना नाटकाच्या कंटेंटला मॅच होणार पाहिजे. म्हणजे कसं बघ सांगतो, नाटकात घडणाऱ्या घटना आणि नाटकाच्या आय मीन लोकांच्या भावना या जर मॅच झाल्या ना नाटक हिट आहे. तुला हिट आहे नाटक. मग लोक त्यात वाहून जातात, टाळ्या वाजवायला लागतात. खरे का नाही? नाही, हे खरंय. आणि एक महत्वाचं, आजपर्यंत जी आपण नाटकं सादर केली त्याचं प्रत्येक टायटल त्याच्या अक्षराची संख्या किती होती? आपण आधी केलं 5. मी सांगतो तुला 5. हे माझ्या लक्षातच आलं नाही. ओके, नाटकाचं नाव 5 अक्षरी. 5 अक्षर आहे. माझा 5 अक्षर लकी आहे नंबर. ठीक. नाटकाचं नाव इंग्लिश असण्याचं फॅड आहे आजकाल. काय गर्दी कसं नाटक. आणि महत्वाचं म्हणजे नाटकाचं नाव ढासू पाहिजे. ठकाक. हॅलो, हा बोल. बोल स्नेहा बोल. अगं मगाशी मी फोन केला होता तुला. हा, शॉर्ट मध्ये होतीस तू. मी बरा आहे, उत्तम आहे. तू कशी आहेस? हा, येस, ठरल्याप्रमाणे नाटक वाचलं आहे. छान आहे, छान नाटक, छान आहे. खरं सांगू का, हा फरक इतका वास्तू सुंदर ना अख्खं चित्र डोळ्यासमोर उभं करतो. मला तर कधी कधी वाटतं याचं नाटक सादरीकरण करण्यापेक्षा ना याच्या वाचनासाठीच थिएटरच्या तारखा बुक केल्या पाहिजे. काय अभिनय? नाही, अभिनयाची बोंब आहे त्याची. ए बाबा, काय सांगायचं. बरं एक काम कर, संध्याकाळी भेटतो ना आपण. हा मी तुला पिकअप करतो. ओके, चल बाय. काय रे बाबा, नाव सुचलं? हो, सुचलं. काय? 2 नावं सुचली. कुठली? रेड अँगल. रेड अँगल. असं काय करतो, ओरिजिनल नाटकाचं नाव तेच वापरणार आहेस परत? काहीतरी चेंज नको? बरं, दुसरं आपण काय? डबल क्रॉस. ये होईना बात. हे ना फिट नाव, डबल क्रॉस. कधी कधी ना मस्त सुचतं. पण तुला काय सांगू, हे माधवीचं पात्र आहे ना मस्त राहिलं. म्हणजे त्याला कंगोरे का काय म्हणतात ना, अभिनयाचे कंगोरे दाखवायला सॉलिड जागा आहे त्याला. तू थोडा विचार केलास ना तर अजूनही ती कॅरेक्टर इंटरेस्टिंग होऊ शकते. अरे मला वाटतं. माझ्या मनातही तसंच होतं रे. हा? पण हे अलगचं कॅरेक्टर डेव्हलप झालं त्यामुळे हे काही जास्त डेव्हलप होऊ शकलं नाही नाही, तू अलग अलग कट कर यार. अलग कमी कर, माधवी वाढ. ठीक आहे, ठीक आहे. अच्छा सावंत, यार कास्टिंगचं काय ठरवलंस तू? कास्टिंग सर्वसाधारण तेच राहील. आणि माधवीसाठी? माधवीसाठी स्नेहा, दुसरं कोण? स्नेहा. येस. का काय प्रॉब्लेम? प्रॉब्लेम असा नाही रे, पण स्नेहा सूट नाही वाटत मला या माधवीच्या. काय बोलतोय यार. अरे खरं सांगतो, ऍक्च्युली शिल्पाला डोळ्यासमोर ठेवून मी हे कॅरेक्टर लिहिलंय रे. आता शिल्पा कोण? अरे बायको माझी. बायको? तिला नाटकात काम करायचं? अरे उत्तम अभिनेत्री आहे ती, असं काय करतोस तू? आहे रे. आणि आता वाचताना सुद्धा माझ्या डोळ्यासमोर तीच होती. ती असणार रे, बायको तुझी ती डोळ्यासमोर असणारच रे. पण माझ्या डोळ्यासमोर वाचताना फक्त स्नेहाच होती. मला नाही वाटत शिल्पा सुटेबल आहे. आणि स्नेहा आहे. ऑफकोर्स स्नेहा 100% परफेक्ट. सावंत, आजपर्यंत मी तुझ्या डायरेक्शन मध्ये कधी ढवळाढवळ केली नाही ना, मग आज काय करतोस? माझी तशी इच्छा आहे म्हणून. तुझ्या इच्छेवर नाटक चालत नाही सोन्या. तुझ्या इच्छेवर नाटक चालत नाही. काय मी जसं यशस्वी दिग्दर्शक आहे ना तसा यशस्वी निर्माता सुद्धा आहे. कमर्शियल गणित कळतं तुला? कळतं का कमर्शियल गणित? नाटक चालवायला नाव लागतं, नाव. आणि ते स्नेहाकडे आहे. फार कमी भाग्यवंत लोकांना हे असं नशीब मिळतं. ते स्नेहाकडे आहे. फोटो सोड, नुसतं नाव छापलं ना तरी 3 तासात प्लॅन फुल होतो. माहितीये तुला? नाटक चालणं हे सगळ्यात महत्वाचं. अच्छा, म्हणजे स्नेहा असेल तर नाटक चालेल आणि शिल्पा असेल तर नाटक चालणार नाही का? प्रश्न जर तरचा नाहीये. प्रश्न नाटक चालण्याचा आहे. काही नाटकं अशी असतात की जी चालायला पाहिजे ती चालत नाही कारण नावाला नसतो. काही नाटकं अशी असतात जी चालू नाही पण ती चालतात कारण नावाला पाठीशी असतो म्हणून. कळलं? मला सांग. काही प्रयोग रन केलेच नाही, कसे रन करणार? हे माझ्याकडे ते पेशन्स नाही. 25 प्रयोग करत बसा, त्यानंतर रिझल्ट बघा, नाटक चालेल नाही चालेल जजमेंट घ्या. माझ्याकडे ते पेशन्स नाही. माझं नाटक पहिल्या प्रयोगापासून हाऊसफुल व्हायला पाहिजे आणि ते फक्त मला स्नेहाच देऊ शकते. दॅट्स इट. अरे पण काय काय पण एका नाटकाला 35,000 बुकिंग होतं, दुसऱ्याला 350 होतं. कसं काय करायचं? कशा अर्थ नाटक करायचं? खर्च निघत नसेल तर नाटक करायचं कशा करता? हाऊस भागवायला?
आणि एवढी हाऊस भागवायची असेल ना तर ते समांतर रंगभूमी हौशी रंगभूमी चिकार पाडले तिकडे जाऊन कामं करा व्यावसायिक रंगभूमी. सावंत विषय सोडून बोलतोय. विषय आहे माधवीच्या कास्टिंगचा. स्नेहाला घेण्यामागे तुझा पर्सनल इंटरेस्ट आहे का काही? काय घेणं झालं तुला? अरे काय काय संबंध काय तुझा? सावंत तुझा संबंध काय? तिला घेण्यामध्ये माझं काय इंटरेस्ट तुझा संबंध काय? तू कोण विचारला मला? आपला करार ठरलाय 5 वर्षाचा. गप गुमान नाटक लिहून द्यायचं मला, कळलं? 5 वर्षाचा करार संपला त्यानंतर आपण बघू तुझं डिस्कशन विचारांची देवाणघेवाण ते नंतर. द्यायचं असेल नाटक दे, नाही दिलं तर 50 लेखक पडले. मला 7 दिवसाचं नाटक पाहिजे, कळलं? मी व्यावसायिक रंगभूमीवर उतरतोय, व्यावसायिक स्पर्धेमध्ये मला उतरायचं नाटक. मला 7 दिवसाचं नाटक पाहिजे. जाहिरात सोडतो पुढच्या आठवड्यात, लक्षात ठेव. नाटकाचं नाव काय म्हटलं तू? डबल क्रॉस. डबल क्रॉस. मज दोन आसवाना फुलकावताना रे समजावणे व्यथेला समजावताना श्रावणाची आले निघून गेले सरेक श्रावणाची आले निघून काय माझ्या मुख्या काय अजून इथेच बसलायस तू? तयार का नाही झाला अजून? हो ग, होतो तयार. होतो काय? मला घरी अर्ध्या तासाने कार्यक्रम सुरू होते. आपल्याला जायला किमान पाऊण तास तरी लागणारच आहे ना. वाव, असं काय वाटतंय? यू आर लुकिंग गॉर्जियस. थँक्यू. आज तुला तुझ्या लिखाणाबद्दल अवॉर्ड देण्यात येतो आणि तू असा नर्वस काय बसलायस? चल उठलो. जाऊ दे, नाही जाऊ आपण आज, घरीच बसूया. असंच ग. तू लवकर तयार हो, मी 2 मिनिटात आले. चल होते आले. चालवलंस का आज? कार्यक्रमाला नाही यायचं का? तसं नाही ग शिल्पा. तसं नाही तर कसं? मी तुला मगापासून तयार व्हायला सांगते, तू मात्र आपल्याच विश्वास आहेस. मी कुठल्याही विश्वात नाहीये. मी म्हणजे मी फक्त तुझ्या विश्वात, फक्त तुझ्या विश्वात. का कुणाच ठाऊक शिल्पा, आज मला खूप अस्वस्थ वाटतंय आणि बेचैनी आणखी निराश करते मला. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग. मला काय होत असेल शिल्पा? तू आता काहीही बोलू नकोस, तू कसला विचारही करू नकोस. तर तू कार्यक्रमाला चल, म्हणजे तुझी मनस्थिती आपोआप बरी होईल. नाही ग पराग, मला सांग, आज तुला बक्षिसाचा आनंद झालेला नाही? ह्या एका अवॉर्ड साठी सारे लेखक आसुसलेले असतात, वाट बघत असतात की हा अवॉर्ड आपल्याला कधी मिळेल. आणि आज तुला मिळालाय, तू असं का करतोय? अगं तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, मान्य आहे मला. मग यु नो
मला हे सर्वोत्कृष्ट लिखाणाचं पारितोषिक मिळालं याचा निश्चितच मलाही आनंद आहे ग, पण या आनंदापेक्षा आणखी काहीतरी. आणखी आणखी काय? काय नाही. बरं काय झालं? तू काहीतरी लपवतेस ना? शिल्पा, आधीच माझी मनस्थिती ठीक नाहीये, त्यात तू पुन्हा. ओके ऐक ना, तू लवकर तयार हो ना. तू खरंच तू कार्यक्रमाला चल म्हणजे तुला खरंच फ्रेश वाटेल. ऐक ना, माझा अजिबात मूड नाही शिल्पा, आणि कपडे सुद्धा तयार नाही आहेत माझे. असू दे. मी तयार करून ठेवले. हो. चल आता तू गप्प घे बरं. चाल ना. ओके. चल, चल, चल. हॅलो, हाय. काय चाललंय? एवढं काय रे, तू कार्यक्रमाला नाही गेला नाही, का? नाही जायचं मला. नाही जायचं म्हणजे काय? काय करायचं तिथं जाऊन? हं? हा परत कुठे गेलाय? तू चेंज करतोय. मला काही कळत नाही तुम्हा दोघांचा. परागी मला आज काहीसा अपसेट दिसतो. अगं आज तर त्याचा आनंदाचा दिवस आहे. सर्वोत्कृष्ट लेखनाचं पारितोषिक मिळालंय ना. हो, म्हणजे तुला अवॉर्ड मिळाला नाही म्हणून तू कार्यक्रमाला येणार नाहीस का? हं? असं काही नाही शिल्पा, मग पण जेव्हा आपला हक्क हिरावून दुसऱ्या कोणाला दिला जातो ना, तेव्हा त्याची झळ ज्याची त्यालाच पोहोचते, इतरांना नाही. अच्छा, म्हणजे अवॉर्ड म्हणजे सर्व काही नाही. आणि ललित त्याकरता असोसिएला देखील नाही आहे शिल्पा. अगं आज नाट्यक्षेत्रात मला इतकी वर्ष झाली, माझ्या वाट्याला एकही बक्षीस नाही, आणि त्याची मला मुळीच खंत नाही. प्रेक्षकांनी दिलेला अवॉर्ड हा सर्वात मोठा अवॉर्ड असतो, आणि मला ती पावती माझ्या प्रत्येक भूमिकेत मिळाली आहे. मग हे शिल्पा, तुला ना माझ्या विरुद्ध चाललेल्या राजकारणाविषयी माहिती नसावी ना, म्हणून तू मला असं बोलतेस. काय म्हणाले? राजकारण? कसलं राजकारण? काय पण हा पराग तर मला असं काहीच बोललं नाही. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हा दोघांमध्ये कुठलं गुपितही नसतं. मग हे नवीन काय? काही गोष्टी गुपित असतील देखील. तू काय झालं ते मला स्पष्ट सांगणार आहेस का? अगं स्पष्ट बोलणेच तर माझा ड्रॉबॅक ठरतोय आज. परत तेच? असू दे, आपण या विषयावर न बोललेलंच बरं. मी काय म्हणते कुठल्या विषयावर न बोललेलं बरं? मला वाटतं पराग, शिल्पाला जरी त्या विषयाची माहिती नसली ना, तरी त्याची पुरेपूर जाणीव तुला आहे. काय? तुझं काय रे बाबा, कसली जाणीव आहे मला? चल, तुम्हा दोघांची तयारी झालेली आहे कार्यक्रमाला जाण्याची. मी उगाच तुमचा वेळ घेतोय. चल मी तुला. ए थांब, बस. मी बस. उद्या भेटतोय तुला, सविस्तर बोलूया आपण. हे बघ, तुझ्यापेक्षा महत्वाचा दुसरा कुठलाही कार्यक्रम मला नाहीये. बस. अरे पण उद्या भेटूया का? ए बस रे, शहाणपणा करू नकोस. बस बस तिथे. काय तू पण पराग. बोल. काय बोल? जे तू बोलणार होतस ते. अरे शिल्पासोबत सहज बोलत होतो मी. नाही, तो कुठला विषय आहे जो मला माहिती आहे, मला जाणीव आहे त्याची? कुठला विषय आहे ते बोल ना. असू दे, उगाच नको ते विषय कशाला. नको ते विषय? आश्चर्य. मिस्टर ललित, स्पष्ट वक्ता म्हणून ज्याचा लौकिक आहे, जो स्पष्ट बोलतो, तो ललित आज कोड्यात बोलतोय. पराग, ललित आजही स्पष्टच बोलतो. आज तुझा स्वागत समारंभ आहे, आणि अशा आनंदाच्या प्रसंगी मी तुला नर्वस करू इच्छित नाही. नाही, तुझे काही बोलणार आहेस ते ऐकल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये. तू बोल. पराग, तुला सांगतोय ललित, बोल. काय बोलू? अरे माझ्या जिवलग मित्रानं माझ्यावर अन्याय केलाय हे बोलू आता तुला, की माझ्या वाट्याला आलेली भूमिका दिग्दर्शक सावंतच्या म्हणण्यानुसार तू एडिट केली हे सांगू, की स्वार्थाकरता दुसऱ्याच्या जीवनाचा विचारही सोडलास हे सांगू? परत तू सावंतच्या म्हणण्याप्रमाणे माझी भूमिका एडिट केली नसती ना, तर सुवर्ण मयूर अवॉर्डचा मानकरी आज मी ठरलो असतो. वेडायस का तू ललित? मी कशाला सावंतच्या म्हणण्यानुसार तुझा रोल एडिट करू?
चांगुलपणाचं पांघरून घालू नको. ललित तू अपमान करतोयस माझा. मी तुला वास्तविकतेची जाणीव करून देतोय पराग. ललित हे बघ, तुझा रोल एडिट करणे ही कथानकाची डिमांड होती रे. म्हणजे लेखक पराग कुलकर्णी आजकाल दिग्दर्शकांच्या म्हणण्यानुसार कथानकाची डिमांड समजायला लागलाय. ललित काय झालंय, तुझा गैरसमज झाला. कळलं का? तुला खूप मोठी अपेक्षा होती रे या रोल पासून. तुला खात्री होती की हा अवॉर्ड तुलाच मिळेल, पण नाही, तो अवॉर्ड दुसऱ्या कुणाला तरी मिळाला ना, म्हणून तुला. अपेक्षा खात्री ना तू बोलू नको पराग. अपेक्षा खात्री बाळगूनच आजवर मी माझी प्रत्येक भूमिका जगत आलो आहे. आठव आणि सांग एखादी माझी भूमिका ज्यात मी कमी पडलोय. सांग ना. अरे तू लिहिलेल्या पात्रांना देखील मी जिवंत केलंय. नाही केलं हे तरी सांग. तू विषयाला सोडून बोलतोयस. माझं बोलणं विषयाशी संबंधितच आहे. ओके चल, मला वाद नकोय, जाऊ. वाद घालण्याचा संबंधच नाही. आज डोळ्यात डोळे घालून बोलण्याची तुझी क्षमता नाही आहे. वाटेल ते बोलू नकोस. ललित, आज तू माझ्याच घरी बसून मला 4 गोष्टी ऐकवतोयस आणि मी त्या निमूटपणे ऐकून घेतोय. का? कारण तू माझा आणि मी तुझा मित्र आहे म्हणून. पण तू मात्र याचा गैरसमज करून घेतलायस रे. मी ऐकून घेतोय म्हणून तू आणखी बोलतोयस. आणि मला सांग ललित, 1.5 वर्ष झालं रे नाटक एडिट करून, तुला आज झड पोचली त्याची. आज सांगतोयस तू? आज कारण आज माझा हक्क हिराव ना दुसऱ्या कुणाला दिला जातोय. अरे चल, परत तुला चांगलं ठाऊक आहे. मी माझ्या करिअरसाठी माझ्या असहाय्य आई वडिलांना गावात सोडून इथं आलोय. अरे उपाशी पोटी मी नाटकाच्या तालमी केल्या. सुरुवातीपासून संघर्षाला सावलीप्रमाणे सोबत सहचार्याने म्हणून सांभाळतोय. आणि आज आज माझ्या संघर्षाला फळं फुलं लागायला लागली. अशा वेळी ती गुन्हा दुसऱ्यांना हिरावून घ्या पराग. आणि असा दुर्दैवी माझ्यासारखा मीच रे. तू भाऊक होतोस ललित. अरे वेड आहेस तू. कमालीचा नट आहेस तू, माहितीये तुला. तुला काय कर्तव्य रे या पारितोषिकाशी. ललित, अरे प्रेक्षकांच्या मनात तू बसलायस. प्रेक्षकांच्या मनात बसणे यापेक्षा आजकाल नाटुकल्यांच्या मनात बसणं फार आवश्यक आहे. आणि अवॉर्ड शिवाय त्याला पर्याय नाही. केवळ अवॉर्ड मिळवा. मग काही येत नसेल ना तरी चालेल. तुला सांगतोय एकदा, फक्त एकदा का मला माझ्या स्वभावानं ग्रीन सिग्नल दिला ना की मग बघ अवॉर्ड कसे येतात. बेईमानी कशाला म्हणतात ललित. नाट्य क्षेत्रात राजकारण कसं खेळतात ललित, तू सगळं मी दाखवून देईल. पण नाही रे. चला माझा स्वभाव या सगळ्या गोष्टींना वाईच देत नाही. ललित प्लीज वेडेपणा करू नकोस. हा आपला मार्ग नाही. लिसन टू मी यार. ही असली राजकारण या क्षेत्रात घडत असतात रे. आणि ते राजकारण आपल्या मित्रांना करावं. ओ ललित, खरंच तू आरोप करतोयस माझ्या. अरे सावंत दिग्दर्शक आहे या नाटकाचा, डायरेक्टर आहे तो. त्याला वाटलं या एका प्रवेशामुळे या नाटकाची गती कमी होते. त्यानं लेखकाशी म्हणजे माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मला सांगितलं की बाबा रे हा एक प्रवेश उडव. मी विचार केला त्याच्यावर, मला पटलं. दॅट्स ऑल. शेवटी वागला तू दिग्दर्शक सुरेश सावंतच्या म्हणण्यानुसार. अरे सावंत तुझा शत्रू आहे अरे का? माझा शत्रू नसला ना तरी स्नेहाचा प्रियकर आहे तो. तू काय बोललास? खरं तेच बोललो. आय डोंट बिलीव्ह दिस. अरे सावंत मॅरिड आहे रे. आणि स्नेहा. अरे प्रेमात मॅरिड काय आणि अनमॅरिड काय, शेवटी दोन्ही गोष्टी सारख्याच ना. Oh my God. Oh my God, I just don't believe this. म्हणजे तू प्रपोज करण्यापूर्वी स्नेहा. परत मी स्नेहाला प्रपोज नाही केलं तेच बरं झालं. तसंही मला प्रेयसीपेक्षा माझं करिअर जास्त प्रिय. अरे पण वेड्या, तिची सोबत मिळाली असती तर तुझं करिअर.
एक गोष्ट लक्षात ठेव पराग, मला माझ्या करिअर मध्ये ना कुणाचे उपकार नको आहेत. अरे पण मग ती व्यक्ती माझी प्रेयसी असो, पत्नी असो, मित्र असो, अप्रत्यक्ष माझा जन्मदाता असो, ललित, कुणाचेही उपकार नको आहेत मला. ललित माझा ऐक, डोक्यात राग घालून घेऊ नकोस ललित. अरे ए, ललित. झालं काय ललित, असं का झालं? अगं त्या ललितला वाटतं सावंत लेट्स फॉरगेट दिस. हा आपल्याला पार्टीला जायचं नाही. हो पण मूड खराब करायचं नाही. कम ऑन, लेट्स गो टू द पार्टी. कम. मी मेणबत्ती आणते. काय सुंदर वातावरण झालं. हा मनसोक्तपणे स्वैराचार करणारा धुंद वारा, भरतनाट्यम करणाऱ्या या अल्हड विजांचा कडकडाट आणि आपापसातील शत्रुत्वामुळे द्वंद्व करणाऱ्या ढगांचा गडगडाट, अशात मानवानं स्वबुद्धीनं निर्माण केलेली वीज त्यांचा शो बघायला गेली तर तुला नवल वाटायला नको नाही का? एक मिनिट. कविराज, तसं नव्हे. आपण बाहेरून आलो आणि घरी ही राजकुमारी उपस्थित नसावी. वा वा, तू पण काव्यात्मक बोलतेस. पण एक बरं झालं, आपल्याला वाटेत पाऊस लागला नाही. हो ना, तर भिजलो असतो आपण. किती फास्ट आलो ना आपण. मला तर इतकी भीती वाटत होती. काय तुला भीती वाटत होती? हो. मी बरोबर असतो ना? नाही रे, म्हणून तर थोडा धीर होता. पराग, हो. तू आता काय बोललास रे? ए परत बोल ना, मी नाही व्यवस्थित ऐकलं. काय ते? भीती वाटत होती? नाही वाटत होती. बोल ना रे. काय गप्पा सांग. काहीतरी काव्यात्मक बोललास तू. मी आणि काव्यात्मक? धुंद, द्वंद्व असं काहीतरी बोललास. हा हा हा, ऐक. दोन पैलवान धुंद होऊन द्वंद्व करत होते आणि काही नाही. अगं असंच असतं आमच्या लेखकांचं. बघ, आमच्या डोक्यात ज्या वेळेला कल्पना येते ना, त्याच वेळेला आम्ही कागदावरती रेखाटून काढतो. नाहीतर थोड्या वेळानंतर आम्ही विसरलेलो असतो. बघ आता ते वातावरण बघायचं होतं, ते नाहीच झालं. असू दे, परत लागला भाव खायला. ओके, मी आठवण्याचा प्रयत्न. सिरियसली आठवलं मला. हा मनसोक्तपणे स्वैराचार करणारा धुंद वारा, भरतनाट्यम करणाऱ्या या अल्हड विजांचा कडकडाट आणि आपापसातील शत्रुत्वामुळे द्वंद्व करणाऱ्या ढगांचा गडगडाट, अशात मानवानं स्वबुद्धीनं निर्माण केलेली वीज त्यांचा शो बघायला गेली त्यात तुला नवल वाटायला नको. आली वाटतं शो बघून. शो लवकर संपलेला दिसतोय. एनिवे शिल्पा, तुला आजचा कार्यक्रम कसा वाटला सांग मला. कार्यक्रमानंतर स्नेहानं दिलेली बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्डची पार्टी कशी वाटली? मला तर खूप मजा आली. परागत, स्नेहा किती आनंदात होती ना. आणि का नसावं तिला? अरे बऱ्याच दिवसांच्या परिश्रमानंतर आज हा प्रसंग तिच्या जीवनात आला. परागत, आज स्नेहा जेवढ्या आनंदात होती ना, त्यापेक्षा जास्त आनंदातच मी आहे. विचार का? कारण एकतर ती माझी मैत्रीण, आणि आम्ही दोघींनी आमच्या करिअरची सुरुवात सारखीच केली. आणि शिवाय स्नेहाला ज्या नाटकात अवॉर्ड मिळाला ते नाटक माझ्या नवऱ्याने लिहिलं. लेखक पराग कुलकर्णी
ज्याचं एकही नाटक आजवर फ्लॉप झालेलं नाही. हा 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 बरं, पण शिल्पा मला एक सांग, काय? तुला काय वाटतं शिल्पा? काय? स्नेहाने या माधवीच्या भूमिकेला न्याय दिला? का? तुला नाही वाटत? आय एम सॉरी, मला नाही वाटत असं. म्हणजे हा. स्नेहा नो डाऊट खूप चांगली अभिनेत्री आहे, पण तरी सुद्धा माधवीच्या भूमिकेला तिनं न्याय दिला असं नाही वाटत मला. अरे मग तिला अवॉर्ड काय उगाच देण्यात आला? असं नाही ग, ते सर्वस्वी परीक्षकांवर अवलंबून असतं. कोणता कलावंत कोणत्या वेळेला परीक्षकांच्या मनावर कोणता ठसा उमटवेल हे काही सांगता येत नाही ग. पण म्हणून असं नाही म्हणता येणार की स्नेहानं माधवीची भूमिका अगदी प्रभावीपणे वठवली. पण पराग, हे असं स्टेटमेंट तर इतर कुणीच दिलं नाही. सगळे काय स्तुती करतायत तिची. हो, अवॉर्ड मिळाल्यानंतर सगळे स्तुतीच करतात ग. ज्या काही टीका होतात ना त्या परफॉर्मन्स करताना एकदा अवॉर्ड मिळाला की सगळे स्तुती करतात. तुला सांगू का, लोकांचा उद्देश काय असतो? दुसऱ्याला मिळणारा जो एक निर्भय आनंद असतो ना, तो आनंद शेअर करायचा केवळ, आणि इतकाच उद्देश असतो लोकांचा. जाऊ दे, आपल्याला काय. पण परत सुरेश सावंत सारखा दिग्दर्शक देखील तिच्या अभिनयाला समाधानी आहे. अगं, तिच्या अभिनयाचं सगळं श्रेय त्या सावंतलाच जाणार होतं ना, आणि तो तेवढंच क्रेडिट तुलाही जातंय ना. हो, तुला कळत नाहीये शिल्प मी काय म्हणतोय ते. अगं, प्रश्न क्रेडिटचा नाहीये, प्रश्न आहे भूमिका जगण्याचा. 3 तास कलावंताला ही भूमिका प्रेक्षकांसमोर जगायची असते. या 3 तासात त्याला 1000 प्रेक्षकांना भुरळ घालायची असते, त्या भूमिकेची भुरळ. त्या भूमिकेमध्ये समरस करून घ्यायचं असतं, तेव्हा नाटक सक्सेस होतं. आणि म्हणून या नाटकाच्या सक्सेसचं पूर्ण श्रेय कलावंतालाच दिलं पाहिजे. नो डाऊट नाटक सक्सेस होण्यामागे सगळी मेहनत ही डायरेक्टरची असते. पण म्हणून अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत लोक सोडली ना तर कुणीही डायरेक्टर किंवा लेखकाला याचं क्रेडिट देत नाही. आणि म्हणूनच जेव्हा लोक एखाद्या नटाची वाहवा करत असतात, त्याचं कौतुक करत असतात, त्याचं अभिनंदन करत असतात, त्यावेळेला ते सगळं बघूनच एक लेखक आणि दिग्दर्शक स्वतःचं समाधान करून घेत असतात. हा, पण हेही खरं आहे की ज्या वेळेला कलावंताला ते श्रेय मिळतं त्या श्रेयाचं पूर्ण क्रेडिट त्या डायरेक्टरचं असतं, आणि तेवढंच लेखकाचंही अर्थात असतं. परत तुझं मत काय असू दे, पण मला मात्र स्नेहाची भूमिका आवडली. छान अभिनय केला. मी तर जाम इम्प्रेस आहे तिच्या. अगं, काही म्हण. ती भूमिकाच दमदार होती ग. तो रोलच तितका पॉवरफुल होता की तूच काय कुणीही इम्प्रेस व्हावं. त्या सावंतला मी सांगितलं होतं की स्नेहाऐवजी या रोलसाठी दुसरी एखादी अभिनेत्री आपण बघूया, पण नाही, तो कुठल्या तरी गुरमीत होता. अरे पण सावंत तिच्या अभिनयाला समाधानी आहे ना, आणि तो तिला अवॉर्ड मिळवून देण्यात यशस्वी झालाय. पराग, मी काय बोलतोय आणि तू काय सांगतेस? मला अर्थहीन बोलतेस. सॉरी सॉरी, जाऊ दे ना, आपण विषयच बदलू. का बदलायचा विषय? मी मला ना आवडणाऱ्या विषयावर का बोलायचं शिल्पा? मगापासून मी काय बोलतोय, तू काय बोलतेस? काही अर्थ आहे का तुझ्या बोलण्याला? मी तुझ्याशी लग्न का केलं माहितीये शिल्पा तुला? कारण तुझं या क्षेत्रावर प्रेम होत, आणि माझं असं मत होतं की माझी जीवनसंगिनी, माझी पत्नी माझ्या क्षेत्रावर प्रेम करणारी असायला हवी. म्हणून तू मला आवडलीस, म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं. आणि आता तूच मला विषय बदलायला सांगतेस? मूर्खा, पराग, मी अर्थही बोलतेस तू, काही अर्थ नाही याला. मी चेंज म्हणून बोलले. म्हणून बोलले. ओके, सॉरी सॉरी, माझं चुकलं. सॉरी. ओके ओके, मग मला सांग की तुझ्या मते त्या भूमिकेसाठी दुसरी कुठली नटी योग्य होती? म्हणजे तू सुरेश सावंतला कुणाचं नाव सुचवलं असतं? माझ्या मते त्या भूमिकेसाठी एकच नटी योग्य होती, तू. वन अँड ओनली शिल्पा कुलकर्णी. काय तुझ्या
तुझ्या मते मी हवी होते माधवीसाठी? येस शिल्पा, ही माधवीची भूमिका जर तू केली असतीस ना तर आज सुवर्ण मयूर अवॉर्डची मानकरी तू असतीस, ती नव्हे. पण पराग मी काय झालं शिल्पा तुला? अरे वर बघ म्हणजे काय झालं तू? शिल्पा, थांब, मी पाणी आणतो तुला. पाणी एक मिनिट. कसं वाटतंय तुला? चल तू आधी आराम कर. चल बस आराम कर. तू आराम करतो. ठीक आहे. तुला बरं वाटतंय ना? हो मी ठीक आहे. खरं सांग मला, बरं वाटतं ना तुला? तू पड. तुला कसं वाटतं सांग मला. मी डॉक्टरला फोन. रिलॅक्स, मला काही झालं नाही. खरं सांगतेस? खरंच बाबा. प्लीज. रिलॅक्स. बरं वाटतंय ना? हो रे बाबा, खरंच. ओके तू आराम कर. ए बरा काय काहीच ना, काय नाही झालं. नक्की? हो ना. काय कर. ए बरा काय किती प्रेम करतोस रे माझ्या. मला थोडा जरी त्रास झाला तरी किती कासावीस होतोस तू. शिल्पा, तुला साधी शिंक जरी आली ना तरी मला असंही होतं. तू बरी आहेस ना? हो रे. पराग मला वाटतं माझ्यावर असलेल्या ह्या प्रेमामुळेच तुझ्या मनात स्नेहाबद्दल असा द्वेष निर्माण होतोय रे. शिल्पा, बरं नाही रे पराग एवढं प्रेम. पराग बघ, अति प्रेमामुळे अजीर्ण देखील होत. पराग आज 5 वर्ष झालीत आपल्या लग्नाला. झाली म्हणजे काय? पण मी अजूनही समजू शकले नाही रे तू माझ्यावर किती प्रेम करतोस ते. शिल्पा, केवळ आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू असं म्हटल्यानेच प्रेम सिद्ध होत नाही का? प्रेम अबोल सुद्धा असतं. आय एम प्राऊड ऑफ यू. पराग मला सांग, आपल्या प्रेमाला कुणाची दृष्ट तर नाही लागणार ना? लागलीच ना तर ती फक्त तुझी लागेल. काय तुला खरं सांगू शिल्पा, केवळ तुझ्या सोबतीनं, तुझ्या साथीनच माझं नशीब फळफळलं. माझ्या या यशस्वी जीवनाची वाटचाल तुझ्या पवित्र पावलाने झाली. ते म्हणतात ना शिल्पा की घरातल्या लक्ष्मीच्या पावलानं घरात सुख समृद्धी येते. त्याची खरी प्रचिती मला तुझ्यामुळे आली. The success is yours, yours. Oh, not yours. Also mine. Oh. खरं सांगू, मला वाटलंच नव्हतं की कमर्शियलला मला अचानक असं यश मिळेल. पराग, तुझी लेखणी सदैव अशी सुरू असू दे. ती कधीही थांबू नये. नाही थांबणार. आय प्रॉमिस. रिअली? बिकॉज यू नो, वाय? माहितीये तुला, काय? माझी लेखणी तू आहेस आणि तू कधीही थांबणार नाहीस. तुला सोडणं किंवा तुला सोडण्याचा विचार देखील मनात आणणं या जन्मात तरी मला अशक्य आहे. त्यामुळे माझी लेखणी थांबणार नाही. पराग, मला वाटतं तू आता तुझ्या नवीन नाटकावर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. बऱ्याच अपेक्षा आहेत रे लोकांना आता तुझ्याकडनं. त्यामुळे तुझं नवीन नाटक ना अगदी अप्रतिम असायला पाहिजे बघ.
खरं आहे ग तुझं म्हणणं, खरं आहे. माझं नवीन नाटक निश्चितच एक अप्रतिम नाटक असेल. नवे असायला हवंय. एक सुंदर दमदार नाटक. मी कथानक लिहायला सुरुवात देखील केली आहे ग शिल्पा. काय करू, मला सुचतच नाहीये. बाहेर आज माझ्या नाटकाबद्दल जी क्युरियोसिटी आहे, जी आतुरता आहे, तीच आतुरता, तीच क्युरियोसिटी माझ्या कथानकामध्ये सुद्धा असायलाच हवी. नाहीतर लोक म्हणतील पराग कुलकर्णी संपला, त्याचे शब्द संपले, त्याचे विषय संपले. संपला पराग कुलकर्णी, संपला दे. आणि हे विधिलिखित. म्हणूनच आज मी त्याच टेन्शन मध्ये आहे की माझं नाटक कसं असेल, नवीन नाटक कसं असेल, त्याचं कथानक कसं असेल, त्याचा विषय कसा असेल. इट शुड बी समथिंग स्ट्रेंज. मला सांग, तुला एवढे शब्द, एवढ्या कल्पना, एवढ्या थीम्स सुचतात कशा रे? कंटाळा नाहीत का रे सर्व लिहिताना? तुला येतो माझा कंटाळा? मला काय हवं? माझं प्रेम आहे तुझ्यावर. मग मला काय हवं? माझं प्रेम आहे तुझ्यावर. पण तुझ्या आधी लेखणीवर. हो का? रागवू नकोस. आणि तुला सांगू, ज्या माणसावर, ज्या वस्तूवर, ज्या एखाद्या गोष्टीवर माणसाचं प्रेम असतं, ती वस्तू, ती गोष्ट, ती व्यक्ती माणसाला हवीहवीशी वाटते, नाही? तुला मिळालं या तुझ्या प्रश्नाचं उत्तर. आता राहिला प्रश्न तो कल्पना आणि शब्द कसे सुचतात याचा. तर काय असतं मॅडम, की लेखकाला त्या गोष्टीचा ध्यास असायला लागतो, अभ्यास असायला लागतो. तेव्हा मग ती गोष्ट, ती कथानक त्याची होते, त्याच्यावर त्याचा एकाधिकार होतो. आणि मग त्याला हवं तसं सुचत जात. पराग, मला सांग, मी काय म्हणते, मी असं ऐकलंय की हे कवी, लेखक हे थोडे वेडे असतात म्हणे. हो अगं, आणि जेव्हा त्याला वेडेपणाचा झटका येतो ना, तेव्हा ते बायकोला चावायला लावतात. काय सुंदर वातावरण झालं ना आज. आज नक्कीच हे वातावरण मला माझ्या नवीन कथानकाचा गाभा देणार, निश्चित. सुरेख वातावरण आहे. याला कथानकाशिवाय दुसरं काय सुचत नाही. काय सुचावं? मला ना तुझं हे कथानक, थीम, प्लॉट्स हे सर्वांचा इतका द्वेष येतो रे. आणि म्हणून तू त्यांचा मत्सर करतेस. येस, तुला राग येतो त्यांचा. बरोबर. तू विसरलीस एवढ्या लवकर? विसरलीस? काय? याच थीम्समुळे, याच प्लॉट्समुळे आपण जवळ आलो. म्हणून तर मला गप्प बसावं लागतं. पण खरंच रे पराग, तुझ्या लिखाणावरच भाळले मी. अरे तुझं पहिलं नाटक, त्याचं कथानक, त्याचे संवाद, हे साऱ्यांवर मी इतके इम्प्रेस झाले होते. त्यावेळी म्हटलं तू एक वयस्क म्हातारा, डोळ्यावर चष्मा चढलेला, अगदी निसर्ग विडाशी. पण तू जेव्हा कार्यक्रमाला आलास आणि
दिग्दर्शकाने तुझी आमच्याशी ओळख करून दिली त्यावेळी मी चक्क स्वतःला विसरूनच गेले. म्हटलं की वेडी आहे मी. आणि जेव्हा तू बोलायला लागलास ना तेव्हा तेव्हा मला खरंच म्हणजे काय सुचलंच नाही रे. तुला माहिती शिल्पा, काय? हा सुंदर प्रसंग यापूर्वी 51 वेळा सांगितलंय तुम्हाला. आता असंच 101, 102, 1001. चल मी चेंज करू. श्रावण सरिया आल्या लाजून या धरतीवर चिंबकरी वसुंधरा सुंदरा तू सुंदर. हॅलो. कोण? स्नेहा, गुड मॉर्निंग. काय काय सकाळी कशी आठवण झाली? काल काल तर खूप मजा आली. हो नाही ग, काल परागला अर्जंट काम होतं म्हणून लवकर आलो. हा काय मॉरिशसला जाते? कुठल्या नाटकाचं? डबल क्रॉस नाटकाचे प्रयोग आहेत. कोण आहे बरोबर? ओ सावंती आहेत का? हा तू अभिनय तर छानच करते. अगं काल पराग मला तुझं उदाहरण देत होता. हो मी कशाला खोटं बोलू. म्हणे स्नेहाने माझ्या माधवीला जिवंत केले. हो ग वॉश घेत असेल. हा एअरपोर्ट वरून बोलतेस? अगं म्हणजे आत्ताच निघालीस का? हा ओके बाय, हॅपी जर्नी. हो आणि हे हॅलो परागकडे
अहो पराकडे बेसले. बाय. काय कुणाचा फोन? अरे स्नेहाचा फोन होता. याच? पराग ती मॉरिशसला जाते. काय? हो डबल क्रॉस नाटकाचे प्रयोग आहेत म्हणे. कमाल सावंत काही बोलणार आहे कमाल? अरे काल अचानक ठरलं म्हणे बतायचं. पण मी तुझ्याकडनं बेसनट दिलंय तसं. गुड. चल मी चहा आणते तुझ्या. पटकन. हॅलो, सावंत आहे काय? मॉरिशसला कधी? फ्लाईट किती वाजताच आहे? ओके, पण मला काही बोलला नाही तू. नाही खरंच मला काही कल्पना नाहीये. ठीक आहे. हा त्याचा जर फोन आला तर सांगा त्याला परागचा फोन होता म्हणून. नाही मी मग करेन मोबाईलवर फोन कर. बर बाय. काय रे कसला विचारत आहेस? काल एका नवीन विषयाला सुरुवात केली आहे मी. पण का कुणाच ठाऊक मध्येच अडकलोय. मस्त वातावरण होतं, भराभर लिहित गेलो, पण मला वाटतं कथानक पुढे सरकायला मला एकांताची गरज आहे. आणि असा एकांत मला महाबळेश्वरलाच मिळू शकतो. आय हॅव टू गो. मला जायला हवंय. परत महाबळेश्वर कार्य. 1-2 दिवसात मी माझं कथानक पूर्ण करून येतो ना. जा माझी बॅग ठेवलेलीच आहे तयार. फक्त एक पॅन्ट टाकतात, शर्ट टाक आणि घेऊन. येस पटकन पटकन पटकन. एक मिनिट आहे. हॅलो, संकेत रिसॉर्ट महाबळेश्वर. हा पराग कुलकर्णी बोलतोय. अच्छा, नाही माझ्यासाठी ती 302 नंबरची रूम तयार ठेवा. या. हा मी आता आजच पोहोचतो. ओके, थँक्यू व्हेरी मच. ओके ओके. हे बाबा तुझी बॅग. कधी येशील रुपा? असं काय करते? आज पहिल्यांदा जातोय. नाही रे पण 2 दिवसात परत येतो. नक्की. टेक केअर ऑफ युअरसेल्फ. ओके. बाय.
बाय शिल्पा. सॉरी सॉरी सॉरी, काल मला अजिबात वेळ मिळालाय. ओके. बोल, काय म्हणतेस? कसल्या विचारात आहेस तू? काय झालं? ललित, तू तू आम्हा दोघांचा जवळचा मित्र आहेस. हो अगदी जवळचा. हो हो. तर तर काय दोघांचं बिनसलं वाटतं? अगं चालायचंच. हे शिल्पा, नवरा बायको जेवढे भांडतील ना तेवढंच त्यांचं प्रेम वाढतं म्हणे. नाही रे, भांडण तर तो शिकलाच नाही. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुमचं भांडण होत नाही हा प्रॉब्लेम आहे ना? तसं नाही रे. मग कसं? पण का कुणास ठाऊक, म्हणजे माझ्या मनात काहीतरी विशुद्ध विचार भ्रमण करतायत. म्हणजे मला भीती वाटते रे की काय होणार आता. म्हणजे हे बघ शिल्पा, मला स्पष्ट सांग काय झालंय. नाही रे, कसं सांगू तोच प्रॉब्लेम आहे. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? त्याशिवाय का तुला बोलावलं इथे? आणि जोपर्यंत तू मला सांगणार नाही तोपर्यंत मी काहीच करू शकणार नाही. ललित, मला नाही सांगता येते. बघ काय झालंय ते मला स्पष्ट सांग, काय घडलंय? ललित, काल परागने एका नवीन कथानकाला सुरुवात केली. तर तू असं करणार, तू ती पानं वाच बरं. अगं ते मी वाचण्यापेक्षा तू मला सांग, त्या कथानकात तुला काय असं अवघडलंय? नाही, मी नाही सांगू शकत. मला खूप अवघडल्यासारखं होतं. अगं म्हणूनच मी तुला बोलतो, तुला काय मनात आहे ते बोलून टाक. अगं बोलल्याने माणसाचं मन हलकं होतं शिल्पा. बोल. ठीक आहे. ती अशी आहे की दोन मैत्रिणी आहेत, दोघीही नट्या. पहिलीचं लग्न एका प्रसिद्ध लेखकाशी झालंय, बर. तर दुसरी अभिनयात व्यस्त. आणि तिला अभिनयात अवॉर्ड मिळाला तो पहिलीच्या नवऱ्यानं लिहिलेल्या नाटकात. हे लेखकाला अवघडतं. त्याला वाटतं त्या शिखरावर आपली पत्नी असायला पाहिजे. पुढे त्याच्या मनात ईर्ष्या जन्माला येते आणि शेवटी लेखक मैत्रिणीचा खून करतो. पुढे इथं कथानक येऊन थांबलंय. अगं तर या तुला अवघडल्यासारखं काय वाटतंय? नदी, तुला कळत कसं नाही? अरे ती पहिली म्हणजे मी, माझा विवाह लेखकाशी म्हणजे परागशी, आणि दुसरी म्हणजे स्नेहा जिने अभिनयात अवॉर्ड मिळाला. हे लेखकाला पटत नाही आणि लेखक म्हणजे पराग जो स्नेहाचा. रिलॅक्स. अगं असं काही नाही, ते कथानक आहे. परागनं पात्र जरी आपल्या सभोवतालचे वास्तविक घेतले असतील तरी कथानक त्याचं काल्पनिक असेल. ललित, ट्राय टू अंडरस्टँड मी. ललित, अरे काल पार्टीहून आल्यावर जवळपास अर्धा तास आमचा विषय स्नेहाच होती आणि पराग पूर्णपणे तिच्या विरोधात बोलत होता. अगं मी त्याला लहानपणापासून ओळखतो. अरे पण काळ वेळ काही सांगून येते का? आणि मी म्हणते असल्या प्रकारचं कथानक मांडावा तरी कशाला? हे मात्र तुझं बरोबर आहे, अशा प्रकारचं कथानक मांडू नये. ललित, मी काय म्हणते तुला सांगू, त्या कथानकात त्यानं पूर्णपणे खुनाचं प्लॅनिंग आखलंय. खून कसा करायचा, निर्दोष असण्याकरता पुरावे कसे नष्ट करायचे, अगदी सगळं लिहिलंय त्यानं. खुनाचं प्लॅनिंग कथानकात मांडलं? तर काय रे, म्हणून मला भीती वाटते. डोंट वरी. तू एक खूप चांगलं केलंस की मला सांगितलं, नाहीतर एकटीच या विचारांना थारा देऊन कोढत बसली असती. निदान आता मी तरी आहे तुझ्यासोबत. पण गेलाय कुठं? महाबळेश्वरला. महाबळेश्वर? हो. अच्छा, म्हणजे त्याच्या लिखाणात परत प्रॉब्लेम आले असेल म्हणून गेला असेल, एकांतात बसून निसर्गाच्या सानिध्यात विचार करायला. शिल्पा, तुला ठाऊक आहे, परागच्या कथानकात आलेले सगळे प्रॉब्लेम महाबळेश्वरच्या संकेत रिसॉर्ट मध्ये सॉल्व्ह झालेले आहे. हो रे, तिथेच गेलाय तो. पण ललित, मी काय म्हणते, आपण लवकर यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे रे. निदान ही स्नेहा मॉरिशसहून येईपर्यंत तरी. स्नेहा मॉरिशसला गेली? हो. कशाला? 15 दिवसांच्या टूरवर गेलीये. काय ते
डबल क्रॉस नाटकाचे प्रयोग घातले. डबल क्रॉस? हो, सावंत गेले आहेत बरोबर. पण तुला ठाऊक नाही? तू खरं बोलते? मी कशाला खोटे बोलेन. पण तुला ठाऊक नाही म्हणजे आश्चर्यच आहे. कसं ठाऊक असणार? शिल्पा, हे सगळे मला न सांगता गेले. अगं, डबल क्रॉस मध्ये खलनायक मी करतोय आणि मला न घेता मॉरिशसच्या. मला अजूनही विश्वासच येत नाही. शिल्पा, एक फोन करतो. हो, शुअर. हा, ललित बोलतोय. नमस्कार. काय म्हणताय? हा, जरा सुरेशला फोन द्या. काय? केव्हा? कुठल्या फ्लाईट ना? डबल? अहो पण तुम्हाला कसं कळलं? म्हणजे यावर सावंत काहीच बोलला नाही? वहिनी, मला न घेता मॉरिशसच्या प्रयोगाला जाणे सावंतला पटलंय का? दिस इज नॉट फेअर. अरे कसला नाही लसो. ओके, सॉरी. सावंताला की सांगा मी बोलायला सांगितलं. काय झालं? काय म्हणाला वहिनी? काय म्हणणार आहे? आणि तुला का घेऊन गेले नाही? स्नेहा बोलली म्हणे की ललित असेल तर मी नाटकात काम करणार नाही. स्नेहा असं बोलली? नाही रे, मला नाही तसं वाटत. तुला नाही वाटत ग, पण तिला तसं वाटलं. अरे पण तिचा तुझ्याशी काय संबंध आहे? कारण मी स्पष्ट वक्ताय आणि माझं स्पष्ट बोलणंच तिला पटलेलं नाही. तू स्पष्ट वक्ताय म्हणून तिने सावंतला अशी अट घालावी की तुझ्यासोबत कामच करणार नाही. माझ्यावर सूड उगवलाय तिनं. काय लोक असतात नाही. बऱ्याच दिवसांच्या संघर्षानंतर मी माझं करिअर स्थापित करायला यशस्वी होत होतो आणि अशा वेळी स्नेहानं माझ्यासोबत नाटकात काम करायला नकार द्या. तिच्या एका शब्दानं माझं करिअर मातीमोल होऊ शकतं याची जाणीव आहे तिला. स्नेहा, तुला जे करायचं होतं ते तू केलं आणि मला जे करायचं आहे ते मी करेन. पण तुझ्या पुढं मी माझंच रडगाणं गात बसलो नाही. चल, तू तुझं सांग. मी माझं निस्तरायला समर्थ आहे. नाही रे, तरी मी स्नेहाला विचारेल की तू असं नको. तू तिला काहीही विचारायचं नाही. अरे पण अजिबात काही बोलायचं नाही. कदाचित तुला त्याची गरजही वाटणार नाही. म्हणजे शिल्पा, असू ते, आपण या विषयावर नंतर बोलू. माझं डोकं फार म्हणत आहे ग. प्लीज चहा करतेस प्लीज. ओके.
हॅलो, संकेत रिसॉर्ट महाबळेश्वर. हां, तिथे पराग कुलकर्णी आले असतील. जरा त्यांना फोनवर बोलावता प्लीज. काय? तिथे आलेच नाही? अहो पण परवाच तरी. हां नाही, हॅलो हॅलो, मी काय म्हणते, अहो तुमच्या रिसॉर्ट शिवाय ते दुसरे कुठेच थांबत नाही ना. हां हॅलो, मी काय म्हणते, तुम्ही प्लीज परत एकदा चेक करता का प्लीज? हो, मी होल्ड करते प्लीज. हां, तिथे आलेच नाही? ओके, थँक्यू थँक्यू. संकेत रिसॉर्टला गेलंच नाही? तेव्हा कुठे गेला? माझी शंका तर खरी नाही. उगाच काहीतरी विचार येतोय. तेव्हा कुठे गेला? माझी शंका तर खरी नाही. उगाच काहीतरी विचार येतोय. हॅलो, हां ललित, मी शिल्पा बोलते. अरे कुणाशी बोलत होता असेल काय? अरे मगाच एंगेज होत. सॉरी 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 रे, मी जरा टेन्शन मध्ये होते. मी काय म्हणते, तू जरा येतो काय प्लीज? हो, थोडं बोलायचंय तुझ्याशी. हा, महत्वाचं बोलायचं. हां ओके, बाय. शिल्पा, तुलाच काहीतरी उपाय करावा लागेल. परागनं स्नेहाच्या विरोधात अवॉर्ड मिळाल्यावरच का बोलावं? यापूर्वी तर त्याचं मन स्नेहाबद्दल कधी कलुषित झालेलं नव्हतं. स्नेहाला कथानकात केंद्रीय पात्र घेऊन तिच्या खुनाचं प्लॅनिंग का मांडावं? शिल्पा, शिल्पा, पराग स्नेहाच्या जागी तुला बघू इच्छितो, हे सत्य आहे. आणि त्या स्वार्थापोटी पराग आता विक्षिप्त विचारांना बळी पडलाय.
महाबळेश्वरला जातो असं सांगून कुठे गेला हे तुला माहिती नाही. शिल्पा, शिल्पा, तुझा संसार उद्ध्वस्त होताना दिसतोय. शिल्पा, 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 काय नाही, तू उशीर तिला दार उघडेल. झोपली होतीस का? नाही, सहज डोळा लागला होता. ऐक, आज ट्रॅफिक एवढा जाम मिळाला वाटेल. बसून बसून कंटाळा आला. सिगरेट प्यायलं तर आणखी ओरडायची. कसा राहिला प्रवास? ठीक राहील. परत नाही, काही नाही. का ग, आज तब्येत बरं नाही का तुझी? का असं का विचारतोस? अस्वस्थ दिसतेस तू आज. नाही, असं काही नाही. तू 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 2 दिवस इथे नव्हताच ना, म्हणून जरा अस्वस्थ होते. तसा ललित येऊन गेला. ललित काय म्हणाला? नाही, असं काही नाही, सहज. काय ग, आज वारंवार एकच वाक्य बोलतेस. असं काही नाही, असं काही नाही. नाही, असं काही नाही. हे बघ, असं काही नाही. पण ललित कसा काय इकडे आला? तो मॉरिशसला नाही गेला? नाही, ते सर्व त्याला न सांगताच निघून गेले. सावंत कसा ललितला न घेता गेलाय? स्नेहानं ललित सोबत नाटकात काम करायला नकार दिला म्हणे. का? कोणाच ठाऊक. ललित सांगत होता की स्नेहाला त्याचं स्पष्ट बोलणं आवडलं नाही म्हणून. पण असं काय बोललं असेल ललित तिला? काय माहिती मला. पण हे स्नेहानं बरोबर केलं नाही. अरे, आता तर ललितच्या करिअरवर त्याचा परिणाम होईल. निश्चितच. दिस इज बॅड. स्नेहानं असं करायला नको. परत कुठपर्यंत आलं तुझं कथानक? मध्येच अडकलोय ग. ते कळत नाही काय करावं. कधी असं होत नाही. एकदा माझ्या डोक्यात कल्पना आली ना की ती कल्पना मी कागदावर उतरवून घेतो. म्हणजे त्या मर्डर नंतर पुढे काहीच सुचलं नाही? मर्डर नंतर पुढे नाही, मर्डर नंतर सुचलं पण ते मनाला रुचलं नाही. आणि जे माझ्या मनाला रुचत नाही ते मी कधीही कागदावर उतरवत नाही. परत आपण असं करायचं का? कसं? आपण तुझं ते कथानक जगायचं. म्हणजे बघ, त्या कथानकातला नायक तू आणि नायिका मी, आणि तू माझ्या मैत्रिणीचा खून केलायस. काय? जस्ट इमॅजिन कर ना. आणि आता पुढे काय ते आपण आपल्या वास्तविक जीवनात
जीवनात जगून बघायचं. बघ म्हणजे तुझ्या लिखाणाचा एक वेगळा प्रकारही होईल मॅडम. काय काय म्हणतोस? गुड आयडिया यार. काय हरकत नाही. म्हणजे कदाचित माझ्या कथानकाला पुढचा मार्गही मिळेल यातून. एक्झॅक्टली. ओके मॅडम डन. शिल्पा, स्नेहाचं खून मी केलंय. मी खून केलाय स्नेहाचा. मग हा आरोप तू स्वतःवर का घेतेस? का माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवतेस तू? माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या होईपर्यंत मी ते कथानक लिहिलंय. किती आत्मविश्वासानं मी त्याचं नेपथ्य मांडलंय. सुरळीत तालमी सुरू झाल्यात. लाईट इफेक्ट्स सगळं काही व्यवस्थित. हाऊसफुल शो. आणि नेमका त्याच वेळी माझ्या नटीनं मला धोका द्यावा. तू शिल्पा, हे सगळं मी तुझ्यासाठी केलं होतं का? तुझ्या प्रेमासाठी? तुला एक अभिनेत्री म्हणून मला ख्याती मिळवून द्यायची होती का जगभर शिल्पा? तूच मला ख्याती मिळवून दिलीस. जितकी वर्ष मला तुला सुप्रसिद्ध करायला लागलीत तितकी सेकंदही तुला मला कुप्रसिद्ध करायला लागली नाही. का केलंस का? तुला माहिती आहे शिल्पा, मला बाहेर लोक प्रेमवेडा म्हणतात. प्रेमवेडा. अगं न्यूजपेपर्स मध्ये फ्रंट पेजवर हेडिंग असतं, प्रेमवेडा लेखक पराग कुलकर्णी. मी खूप प्रेम केलंय ग तुझ्यावर शिल्पा. या जगात आजवर कधीही कुणीही केलं नसेल आणि करणार नसेल एवढं प्रेम केलंय मी तुझ्यावर. मला माहितीये तू माझ्यावर खूप प्रेम करतोस. पण परत जसं कलावंताला आपण एक कलावंत आहोत याचं भान ठेवून अभिनय करायचा असतो ना, प्रेमही तसंच करायचं असतं. पण तू ती मर्यादाच विसरलास. खूप स्वार्थी आहेस रे पराग, तू खूप स्वार्थी. पराग रे, अरे जितकं माझं तुझ्यावर प्रेम आहे ना तितकंच एक मैत्रीण म्हणून स्नेहावरही होत रे. पण तू आणि म्हणूनच मी तुला प्रेमाची ही दुसरी बाजू दाखवली. पण शिल्पा, अगं मी केलेल्या अपराधाची शिक्षा तू का भोगावीस? मला फासावर जाताना तुला किती कष्ट होतील याची कल्पना आहे मला. शिल्पा, अगं मी खून केलाय स्नेहाचा. मग माझं मन आतल्या जळतंय रे. मनाला खूप चटके बसतायत माझ्या. माझा मेंदू फार जीर्ण झाला रे. आणि हे सर्व तू आपल्या डोळ्यांनी बघावंस ना, म्हणून हा आरोप मी स्वतःवर घेतला. मला साधी शिंक आलेली तुला सहन होत नव्हती ना? कासावीस व्हायचंच ना मला थोडा जरी त्रास झाला तर. आता बघ बघ लेखक पराग कुलकर्णी, बघ तुझ्या प्रेयसीची तुझ्या पत्नीची अवस्था बघ.
मला इथे तर जेवायला देत नाही रे, मला झोपायला नाही मिळत. या तुरुंगातील तास मला टोचून टोचून खाताय आणि बाहेर सर्व लोक माझ्यावर टीका करतायत. रोज माझ्या बदनामीच्या रेषा ओढल्या जात आहेत. आणि परत जेव्हा मला फाशी दिला जाईल तेव्हा माझा गळा कसा दिसेल? स्टॉप दिस. मला असह्य होत का? प्लीज नको बोलूस. आणि स्नेहाचा जीव घेताना तुला कायच कसं वाटलं रे? तिलाही खूप असह्य झालं असेल रे. मी हे सगळं फक्त तुझ्या प्रेमासाठी केलं शिल्पा. म्हणूनच मी तुला प्रेमाची ही दुसरी बाजू दाखवली. परत बघ, स्नेहाचा खून मी केलाय आणि या अपराधातून सपशेल बाहेर पडण्यासाठी मी अगदी व्यवस्थित प्लॅनिंग मांडलंय. माझ्या विरुद्ध तिथे मी एकही पुरावा सोडलेला नाही आणि हे तुझ्याशिवाय कोणालाही माहिती नाही. मला ठाऊक आहे. मला माहिती आहे पराग, स्नेहाचा खुनी तू आहेस आणि फक्त मला माहिती. मग आता तू पोलिसांना सांग, तुझी जबानी दे तिथे की स्नेहाचा खून तू केलेला नाहीयेस तर मी केलाय. मी म्हणजे मला काय व्हायची ती शिक्षा होईल. अपराध ज्यानं केला त्यानं शिक्षा भोगायला हवी असेल. प्रेमापराधाची शिक्षा द्यायला न्यायाधीश कोण ठरणार? प्रेमापराधाची शिक्षा प्रेमासनावर बसून एक प्रेसीस देऊ शकते आणि ते स्थान मी ग्रहण केलंय. लेखक पराग कुलकर्णी, तुमच्या त्या कथानकातील नायिकाही मी आणि दिग्दर्शिकाही मीच. मग बघा हे नाटक कसं यश मिळवून देईल तुम्हाला. कारण दिग्दर्शिका या नात्यानं मी न केवळ तुमच्या नाटकाची रंगावृत्ती केली आहे तर त्याचा पार क्लायमॅक्सच चेंज केलाय. शिल्पा, हो, आणि पराग, हे सर्व तू मला न सांगता केलं त्याबद्दल क्षमा मागते. हा, अगं वेळ लागले का तुला? वेडा कोण झाले आपण ठरवण्यापेक्षा जगालाच ठरवू दे ना. प्रेम वेडा. ठीक आहे, तू असं ऐकणार नाहीस. ठीक आहे, मग मी तुझ्या आधी या जगाचा निरोप घेईन. नाही पराग, तू असं कधीच नाही करू शकणार. कारण तू स्वभावानं फार जिद्दी आहेस. त्यामुळे शेवटपर्यंत पराजय तू स्वीकारणार नाहीस. आणि आत्महत्या तर भेकड लोक करतात ना, पण तू तर एका माणसाचा निर्दयपणे जीव घेणारा जल्लाद आहे, जल्लाद. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? हे कोण आहे तिकडे? शिल्पा, शिल्पा, काय झालं? तू काय ऐकलंस फोनवर? शिल्पा, काय झालं? मॉरिशस मध्ये स्नेहाचा खून. कुणी केला? पोलिसांना त्या खुनी इसमाचा एकही पुरावा सापडला नाही. पण शिल्पा, स्नेहाचा खून कुणी का करेल? का? काहीतरी कारण असेलच. पराग, त्या खुनी इसमानं तिथे खुनाचा एकही पुरावा सोडला नाही.
म्हणजे त्याचं पूर्वी प्लॅनिंग असायला पाहिजे नाही? या